Find the equation of the circle with center at -2, 3 टचिंग द एक्स ॲक्सिस. आता इथे हा सर्कल टच कुठे होतो, एक्स ॲक्सिसला टच होते आणि त्याचं सेंटर काय आहे, -2 आणि 3. तर आता आपण कोऑर्डिनेट सिस्टीमवर सर्कल काढू. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह, एक्स ॲक्सिस वाय आणि हे O इज युअर ओरिजिन हॅव्हिंग 0 अँड 0 कोऑर्डिनेट्स. द सेंटर कुठे आहे, -2 आणि 3. म्हणजे इकडे सगळे मायनसचे निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे. 1 2 म्हणजे इथे -2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह प्लस आहे. म्हणजे सर्कल हा आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये दाखवायचा आहे. इथे हा या पॉइंटला सेंटर आहे, इथे सेंटर आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, -2 आणि 3. दॅट इज एक्स ॲक्सिस नॉट वाय ॲक्सिस. म्हणजे हे एवढं डिस्टन्स म्हणजे रेडियस आहे, रेडियस ऑफ द सर्कल अँड इट इज इक्वल टू वाय कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर दॅट इज 3. इथे 3 आहे. मग एवढी रेडियस घ्यायची आपल्याला आणि सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर इथे आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे की त्याची रेडियस ही 3 आहे. म्हणजे इथून इतकं अंतर हे 3 आहे आणि इथून इतकं अंतर सुद्धा हे 3 आहे. तसंच इकडलं अंतर सुद्धा हे 3 आहे आणि हे सुद्धा तेवढंच असणार आहे कारण रेडियस सगळीकडे सारखीच असते. सेंटरपासून जर आपण रेडियस घेतली एनी पॉइंट ऑन द सर्कल अँड डिस्टन्स बिटवीन एनी पॉइंट ऑन द सर्कल अँड द सेंटर इज इक्वल टू radius distance, that is called radius. Solution. The center of the circle is at -2 and 3 and circle असं काढलं तरी चालेल किंवा circle touching x axis. Therefore radius of the circle equal to y coordinate of center, modulus of y coordinate of center, that is 3 equal to 3. Therefore radius equal to r equal to 3. आता इथे रेडियस माहिती आहे, सेंटरचे पॉईंट माहिती आहे, सर्कलच्या सेंटरचे पॉईंट. तर इथे परत आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, तर सेंटर आणि कोऑर्डिनेट सेंटरचे कोऑर्डिनेट्स घेऊन आणि रेडियस घेऊन जो फॉर्म्युला आहे तो वापरायचा. म्हणजे x - h² + y - k² इक्वल टू r². यूज हिअर सेंटर रेडियस फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द सर्कल, that is x - h² + y - k² इक्वल टू r². Put here h equal to -2 and k equal to 3, that is y coordinate of the center, and radius r equal to 3. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करू आणि इक्वेशन फाइंड आउट करू. x - -2² + y - 3² x + 2² negative become here positive, x + 2² plus y - 3² equal to 3². इथे a + b चा फॉर्म्युला आणि इथे a - b चा. मग x² + 2 × 2 × x means 4x, 2² 4, y² -2 × 3 × y means 6y, 3² plus 3² 9 and 3² 9, x² plus y² plus 4x minus 6y. आता इथे +9 आहे, इथे 9 आहे. LHS आणि RHS ला सेम आहे. आणि आपण कट करू शकतो. रिमेनिंग टर्म इज ओनली हिअर 4 + 4 = 0. And this is the equation of circle whose center is at -2 and 3 and it touching the x-axis. Therefore, its radius is 3. Answer: x² plus y² plus 4x minus 6y plus 4 equal to 0 is equation of the circle whose center is at -2 and 3 and circle touching x-axis, touching the x-axis. Therefore r equal to 3.